आज दिनांक 24 मार्च 2026 रोजी CITUच्या वतीनं आम्ही वसमत नगर परिषदवर मोर्चा काढलेला आहे। त्या मोर्चामध्ये शेकडो सफाई कामगार, घंटागाडी कामगार, घंटागाडी ड्रायव्हर असे वसमत नगर परिषदेच्या क्षेत्रामध्ये काम करणारे कामगार सामील झाले होते। कॉम्रेड अण्णाभाऊ साठे नगर येथून मोर्चा काढला आणि आता मोर्चा आमचा नगर परिषद वसमत येथे पोहोचलेला आहे। यापूर्वी आम्ही 2 महिन्यापूर्वी फॉर्मेशन लेटर दिलेलं आहे, संघटना स्थापनापत्र दिलेलं आहे आणि मोर्चाच्या संदर्भाने देखील आम्ही सूचनापत्र पोलीस डिपार्टमेंट आणि नगरपालिका डिपार्टमेंटला दिलेलं आहे। आमचा मोर्चा काढून आम्ही आमच्या मोर्चामध्ये ज्या प्रामुख्यानं आमच्या मागण्या आहेत त्या कामगारांना कमी केलेल्या आहे, त्या कामगारांना कामावर तात्काळ घेण्यात यावे, किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी करून 26,500 रुपये दरमहा वेतन देण्यात यावे आणि साहित्य संच असेल किंवा इतर शासकीय सुविधा ज्या आहेत त्या सर्व सुविधा देण्यात याव्यात अशी आमची CITUच्या वतीने मागणी आहे। या मोर्चामध्ये सफाई कामगार, घंटागाडी कामगार मोठ्या संख्येने सहकुटुंब सामील झालेले आहेत आणि अत्यंत उत्साहामध्ये आज हिंगोली जिल्ह्यातील वसमत नगर परिषदवर आम्ही मोर्चा काढली। आता DSP शाखेच्या वतीनं तशा चौकशी केलेली आहे, CO साहेब नाहीत असं आम्हाला कळलेलं आहे आणि मोर्चा काढून आम्ही धरणे आंदोलनाची नोटीस देण्यात आलेली असल्यामुळं आमच्या या सफाई कामगारांच्या मागण्या जर समजा दिल्या नाही किंवा लेखी पत्र नगर परिषद वसमत यांच्याकडून मिळालं तर आम्ही हे बद्दल धरणे आंदोलन आणि त्या धरणे आंदोलनामध्ये ज्या आमच्या सफाई कामगार महिला आहेत त्या लहान लेकरं त्यांच्यासोबत आहेत, त्यामुळे आम्ही प्रशासनाला आणि राज्य आणि केंद्र सरकारला विनंती आहे वसमत नगर परिषदेचे जे कामगार आहेत त्यांना सर्व कायदेशीर सुविधा देण्यात याव्यात। 5-5, 10-10 वर्षापासून काम करणारे सफाई कामगार जे आहेत त्यांना कायम सेवेमध्ये करावे ह्या आमच्या मागण्या आहेत आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत हे आमचं आंदोलन चालूच राहणार। धन्यवाद।